स्पेसमध्ये येऊन तुम्ही दारू पिणार, हे सगळं करणार, हे चुकीचं आहे. हे धबधब्याचं मूळ ठिकाण आहे. आपण आता गवळीदेवला पोहोचलेलो आहे. हा गवळीदेवचा परिसर आहे बाहेरचा रोडवरती. हा बघा, आज खूप गर्दी आहे. आता पावसाळा चालू झाल्यामुळे लोकांची गर्दी भरपूर आहे. बघा गर्दी किती आहे.
चालू केला. डोंगर चढून वरती आल्यानंतर मला समोर घनसोली शहर आणि रिलायन्स कंपनी दिसून आली. समोरच खूप वातावरण स्वच्छ असल्यामुळे सर्व बिल्डिंग मला स्पष्ट अशा दिसत होत्या आणि हवा खूप असल्यामुळे शरीराला हवा चाटून जात होती, त्यामुळे आनंदही होत होता. मी थोडा वेळ तिथे बसून राहिलो आणि पुढचा प्रवास मंदिराच्या दिशेने चालू केला. पुढे जात असताना वाटेत मला अशा भरपूर ठिकाणी वनस्पती दिसल्या. मला याचे नाव सांगता आले नाही. आपल्याला कुणाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा हे कोणतं झाड आहे. थोडे अंतर पुढे चालून आल्यानंतर मला तिथे गवळी देवाची मूर्ती दिसली. चिंचेच्या झाडाखाली मोठा दगड आहे. त्या दगडाला मूर्तीचा आकार आहे आणि खाली बाजूलाच गणपती बाप्पाची मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहे. दर्शन घेऊन मी पुढे तलावाच्या दिशेने प्रवास चालू केला. थोडे अंतर पुढे चालून गेल्यानंतर वाटेमध्ये ओढ्याच्या कडेलाच एक गोलाकार बांधीव विहीर आढळून आली. विहिरीमध्ये पाणी खूप स्वच्छ होतं, पण पाण्यामध्ये मुले उड्या मारून पोहण्याचा आनंद घेत होते. तलावाच्या दिशेने जात असताना आम्हाला झाडाझुडपातून वाट काढून जावं लागत होते. जाताना आम्ही ओढ्यातूनच जाण्याचा जास्ती प्रयत्न केला, कारण आजूबाजूला चालण्यासाठी रस्ता नसल्याने आम्ही ओढ्यातूनच पुढे जात होतो. शेवटी चिखल तुडवत पालापाचोळ्यातून ओढ्यातून आम्ही अखेर तलावापाशी पोचलोच आणि समोर तलावा दिसताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. आपण आता बघा सगळ्यात वरती आलेलो आहे इथं आणि हा तलाव आहे. हा दिसेल बघा तुम्हाला पाठीमागं. मुलं वगैरे पाण्यामध्ये पोहायला लागलेत. सगळीकडचं पाणी थोडं इथं जमा होतं आणि इथं जमा झाल्यानंतर छोटासा एक तलाव तयार होते आणि इथून मग त्या साईडून आणि ह्या साईडून
तिथून पाणी खाली जाऊन ओढ्याने खाली जाऊन तिथून खाली पडतं, तिथं धबधबा तयार होतो. ते धबधब्याचं मूळ ठिकाण आहे. पूर्ण जंगल आहे. हे बघा, पाणी अजून कमी आहे. पाऊस 2च दिवस पडलेला, त्या 2 दिवसाच्या पाण्यामध्ये एवढं पाणी साठलेलं आहे. पूर्ण एक महिन्यानंतर आल्यानंतर इथं बघितलं तर इथं खूप पाणी साठेल. पण आपल्याला वरती येता येणार नाही, एवढं पाणी असतं इथं. तलाव बघून खाली आल्यानंतर वाहत्या पाण्याच्या बाजूला एका खडकावरती शांत बसून थोडी विश्रांती घेतली आणि परतीचा प्रवास सुरू करून डोंगर उतरायला सुरुवात केली. कृपया डोंगरामध्ये धबधबा बघायला आल्यानंतर दारूच्या बॉटल, प्लॅस्टिक बॉटल किंवा प्लॅस्टिक पिशव्या येताना घेऊन येऊ नका किंवा आणणं टाळा. आम्ही आता वॉटरफॉलवरती जाऊन आलेलो आहे आणि झाडी वगैरे बघा कशी छान दिसते. हा माझा मित्र हरी आणि तो हा नितीन आहे. निसर्गाचा आनंद घेऊन आलेलो आहे. हरिभाऊ आनंद भेटलाय. हरिभाऊ कसं वाटलं तुम्हाला? पाणी अजून जरा जास्त असलं तर अजून मजा आली असती. आम्ही म्हणजे एक्सपेक्ट करतोय की आता पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये चांगलं पाण्याचं हे असलं तर अजून चांगला मजा आणि अजून छान हे निसर्ग पण अजून हिरवीगार होईल असं आम्हाला अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा सगळ्यांकडून असणार. कचरा वगैरे, दारूच्या बॉटल वगैरे जास्त टाकतात. ते ॲक्च्युली हे कसं आहे माहिती आहे का, आता हे सगळं पालिकांनी सगळं ह्याचं नियोजन केलं पाहिजे की लोक येऊन इथं दारू पिऊन वगैरे पाण्याचं बाटलं वगैरे फेकतात, ते कमी केलं पाहिजे त्या लोकांनी. आणि दारू हे ठीक आहे, तुम्हाला प्यायचे, तुम्हाला बार आहे, हे आहे, सगळं आहे. आता टुरिस्ट प्लेसमध्ये येऊन तुम्ही दारू पिणार, हे सगळं करणार, हे चुकीचं आहे. बरोबर. हे लोकांनाही समजलं पाहिजे आणि जे येणारे आहेत ते लोकांनी पण बोलायला पाहिजे पालिकेला. आणि हेच, अजून काय नाही. कारण इथं कसं आहे, जास्ती करून शहराच्या जवळच धबधबा असल्या कारणाने कसं आहे, इथे जास्ती महिला, लहान मुलं, ज्येष्ठ लोक वगैरे येत असतात आणि त्यांच्यासमोरच असं दारू वगैरे पिऊन बॉटल टाकणं म्हणजे बरोबर नाही. कारण कुणाच्याही पायाला वगैरे लागू शकते, इजा होऊ शकते. ह्याची शक्यतो सगळ्यांनी काळजी घ्यावी असं मला वाटतं. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मी सांगतोय. तर आता आपण इथंच थांबतोय. तुम्हाला व्हिडिओ कसा